वेलकम टू श्री लर्निंग क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल्स, व्हॉट इज मीन बाय डेटा टाइप्स. हे दोन टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये, कारण सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये हे दोन पॉईंट्स जास्त वापरले जातात. फर्स्ट बघूयात व्हॉट इज व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय तर मेमरी लोकेशन असतं जिथं डेटा स्टोअर होतो. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याला स्टुडंटचं एज सेव्ह करायचं आहे तर आपण एक व्हेरिएबल वापरतो, फॉर एक्झाम्पल एज. किंवा आपल्याला एक नंबर सेव्ह करायचा आहे तर आपण एक नंबर व्हेरिएबल वापरतो. जिथं आपण डेटा स्टोअर करतो त्या लोकेशनला आपण नाव देऊ शकतो. इट इज अ युजर डिफाईन्ड नेम, म्हणजे आपण काही पण नाव त्याला देऊ शकतो. पण नाव काय द्यायचं याचे रूल्स आहेत, त्याला व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल्स म्हणतात. व्हेरिएबल यूज करून तुम्ही डेटा स्टोअर करू शकता आणि त्या लोकेशनचा डेटा तुम्ही ॲक्सेस करू शकता. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याला स्टुडंटचं एज सेव्ह करायचं तर आपण एज व्हेरिएबल घेऊ शकतो. स्टुडंटचं नेम सेव्ह करायचं, नेम व्हेरिएबल घेऊ शकतो. एम्प्लॉईची सॅलरी सेव्ह करायची तर सॅलरी व्हेरिएबल घेऊ शकतो. व्हेरिएबल तुम्ही कोणत्या पण नेमने किंवा कोणत्या पण अल्फाबेटने स्टार्ट करू शकता. व्हेरिएबल काय इम्पॉर्टंट आहे? व्हेरिएबल युजरकडून जो डेटा घेणार आहे तो स्टोअर करण्यासाठी, म्हणजे युजर इनपुट स्टोअर करण्यासाठी वापरतात. व्हेरिएबलमधून डेटा फेच करू आपण त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करू शकतो. व्हेरिएबल थ्रू आपण डेटा रियूज करू शकतो, म्हणजे जर तुम्ही एकदा व्हेरिएबल क्रिएट केलं तर तुम्ही रिपीट किती पण टाइम्स वापरू शकताय. व्हेरिएबलने तुम्ही प्रोग्रामिंग डायनॅमिक बनवू शकता. व्हेरिएबल नसेल तर प्रोग्राम करणं पॉसिबल नाही. रूल्स काय आहेत व्हेरिएबल क्रिएट करण्याचे? त्याला व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल्स म्हणतात. हे रूल्स कंपल्सरी तुम्हाला फॉलो करावे लागतात. त्यातला फर्स्ट रूल आहे व्हेरिएबल नेम हे ऑलवेज स्टार्ट करायचं आहे अल्फाबेटने और अंडरस्कोरने. अल्फाबेट तुम्ही कॅपिटल स्मॉल काही पण घेऊ शकताय, पण व्हेरिएबल नेम हे केस सेन्सिटिव्ह असतं. सेकंड रूल आहे स्पेस वापरता येत नाही, एक्स्ट्रा स्पेसेस, ब्लँक स्पेसेस तुम्ही देऊ शकत नाही. थर्ड रूल आहे सीमध्ये जे ऑलरेडी वर्ड्स, रिझर्व वर्ड्स आहेत त्याला कीवर्ड्स म्हणतात, ते कीवर्ड्स तुम्ही ॲज अ व्हेरिएबल नेम म्हणून वापरू शकत नाही. आणि फोर्थ रूल आहे व्हेरिएबल्स हे केस सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए आणि स्मॉल ए याच्यामध्ये डिफरन्स असतो. जो तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करताना स्मॉल ए डिक्लेअर केलं आणि यूज करताना कॅपिटल ए यूज करताय तर त्याला एरर येतो. फॉर एक्झाम्पल एज, स्टुडंट, मार्क्स वगैरे व्हॅलिड व्हेरिएबल नेम आहेत. 1, 2, 3, 4 हे व्हेरिएबल्स नेम अलाउड नाही आहेत, कारण हे स्टार्ट होत आहेत नंबरने. नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे डेटा टाईप. सी प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला मेमरीमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे. तुम्ही कोणता डेटा स्टोअर करता हे इंडिकेट करण्यासाठी जे वर्ड्स यूज करतात त्यांना डेटा टाईप्स म्हणतात. डिफरंट टाईपचा डेटा तुम्ही कम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकता. त्याच्यामध्ये सिम्पल नंबर आहे, डेसिमल नंबर आहे, सिंगल लेटर सेव्ह करू शकताय, अदरवाईज मल्टिपल लेटर सेव्ह करू शकताय, डेसिमल नंबर सेव्ह करू शकताय. जर तुम्हाला सिम्पल नंबर सेव्ह करायचा असेल तर इंटिजर हा डेटा टाईप यूज करावा लागतो. डेसिमल नंबर सेव्ह करायचा असेल तर फ्लोट हा डेटा टाईप वापरावा लागतो. जर कॅरेक्टर सेव्ह करायचे जे सिंगल कोटमध्ये रिप्रेझेंट करतात प्रोग्रामिंगमध्ये, त्यासाठी कॅर हा डेटा टाईप वापरू शकतात. त्याचा फुल फॉर्म आहे कॅरेक्टर, पण यूज करतात शॉर्टकट कॅर. जर डेसिमल डेटा सेव्ह करायचे तर तुम्ही फ्लोट वापरू शकताय, पण त्याच्यापेक्षा जास्त साईजचा डेटा सेव्ह करायचे तर डबल हा डेटा टाईप अवेलेबल आहे. आपण एक एक्झाम्पल बघूयात. सिम्पल एक प्रोग्राम केलेला आहे, 3 व्हेरिएबल्स घेतले, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केलं, जस्ट फक्त एज व्हेरिएबलमधला डेटा फेच करून प्रिंट केलं. त्या प्रोग्राममध्ये आपण जसं लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं स्ट्रक्चर ऑफ प्रोग्राम, फर्स्ट घ्यायचे हेडर फाईल, नेक्स्ट मेन मेथड, त्याच्या कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला कोड लिहायचा आहे. तर व्हेरिएबल्स शक्यतो फर्स्ट लाईनला डिक्लेअर करतात, असं काही फिक्स रूल नाही आहे. तुम्ही कुठं पण व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकता, पण जेव्हा यूज करणार आहे त्याच्या आधी व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले पाहिजेत. या प्रोग्राममध्ये 3 व्हेरिएबल्स क्रिएट केलेत. फर्स्ट आहे एज. एज इंटिजरमध्ये क्रिएट केलं, त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज केले. व्हॅल्यू इनिशियलाइज म्हणजे काय तर त्या व्हेरिएबलला आपण डिक्लेअर करताना व्हॅल्यू पण देतो, त्याला इनिशियलायझेशन म्हणतात. नेक्स्ट फ्लोट मार्क्स हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये 85.5 मार्क्स दिले. नेक्स्ट कॅरेक्टर ग्रेड हा व्हेरिएबल आहे, त्याला आपण ग्रेड दिले. तर कॅरेक्टर डेटा देताना कंपल्सरी सिंगल कोट्स वापरायचे. सपोज या व्हेरिएबलमधला तुम्हाला डेटा फेच करायचं असेल तर तुम्ही फेच करून प्रिंट करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्मॅट स्ट्रिंग वापरावी लागते. फॉर्मॅट स्ट्रिंग म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल एज फेच करण्यासाठी %d दिले, कारण एजमधला डेटा हा इंटिजर फॉर्मॅटमध्ये आहे, याला फॉर्मॅट स्ट्रिंग म्हणतात. तर इंटिजरसाठी फॉर्मॅट स्ट्रिंग %d वापरतात, फ्लोटसाठी फॉर्मॅट स्ट्रिंग %f वापरतात, कॅरेक्टरसाठी फॉर्मॅट स्ट्रिंग %c वापरतात. तुम्हाला तिन्ही इन्फॉर्मेशन फेच करून डिस्प्ले करायचे करू शकता, किंवा आयदर कोणती पण इन्फॉर्मेशन फेच करायचे करू शकता. त्याचा आउटपुट काय प्रिंट होणार आहे?
तर एज ही व्हॅल्यू प्रिंट होते. तर हे आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी काय वापरणार तुम्ही प्रिंटएफ फंक्शन यूज करू शकता. याचा आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूयात. लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की आपण प्रॅक्टिकल एक्झाम हे इम्प्लिमेंट करणारे कोड ब्लॉक्सवरती. त्यासाठी कोड ब्लॉक्स ओपन करा, जस्ट प्रिव्हियस विंडो क्लोज करा. आपल्याला न्यू एक प्रोग्राम करायचे, फाईलमध्ये जायचे, न्यू फाईल क्रिएट करायचे, न्यू वरती क्लिक करा, न्यू मधून एम्प्टी फाईल एक चूज करा. नेक्स्ट प्रोग्राम सेव्ह करा. सेव्ह करण्यासाठी तुम्ही शॉर्टकट की पण वापरू शकता, कंट्रोल-S आहे, किंवा फाईलमधून सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. प्रोग्रामला नाव द्या. आपण जस्ट अरिथमेटिक ऑपरेशन्स करणार आहे. डेटा टाइप्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, ते कसे वर्क करतात, त्याचे रूल्स, व्हेरिएबल नेम्स काय देतो हे बघितलं की आता याच्या थ्रू आपण सिंपल कॅल्क्युलेशन करणार आहे, जसे की ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर याला अरिथमेटिक ऑपरेशन म्हणणार. की आता हे ऑपरेशन करायचे असेल तर तुम्हाला ऑपरेटर्स यूज करावे लागतात, जसं प्लस आहे ॲडिशनसाठी वापरतात, मायनस आहे सबस्ट्रॅक्शनसाठी वापरतात, स्टार आहे जे मल्टिप्लिकेशनसाठी वापरतात, डिवाइड आहे जे डिव्हिजनसाठी वापरतात. की आता कोणतं पण ऑपरेशन करायचं असेल तर तुम्हाला व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स आणि ऑपरेटर्स वापरावं लागतात. व्हेरिएबल्स कशासाठी, डेटा स्टोअर करायचे. डेटा टाइप्स कशासाठी, कोणत्या टाइपचा डेटा स्टोअर करणार हे इंडिकेट करण्यासाठी. आणि ऑपरेटर्स कशासाठी वापरणार तर ऑपरेशन परफॉर्म करायचं. तर फर्स्ट आपण स्टार्टिंगला काय बघितलं होतं की स्ट्रक्चर यूज करतोय. काय स्ट्रक्चर वापरतो, हेडर फाईल घेतोय std io.h. नेक्स्ट बघितलं होतं void main और end main, दोन्हीपैकी काही पण तुम्ही यूज करू शकता. सी साठी सपोज आपल्याला 2 नंबरची ॲडिशन परफॉर्म करायचे तर त्यासाठी आपल्याला ॲडिशन कोणत्या टाईपचे करणार हे मॅटर्स करतं. जर तुम्ही सिंपल नंबरची ॲडिशन करताय तर इंट डेटा टाईप घ्या आणि व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू सेव्ह करा. तर त्यासाठी मी 2 व्हेरिएबल घेते, जसं की फर्स्ट नंबर सेव्ह करायचं आहे तर मी नंबर 1 व्हेरिएबल घेते, व्हेरिएबल नेम तुम्ही काही पण देऊ शकताय. सेकंड नंबर 2 घेते, ॲडिशन सेव्ह करायचे त्यासाठी सम व्हेरिएबल. नेक्स्ट फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरमध्ये व्हॅल्यू द्या. नंबर 1 इज इक्वल टू फर्स्ट व्हॅल्यू दिली 20, नंबर 2 इज इक्वल टू सेकंड व्हॅल्यू देते मी 56. नेक्स्ट सम इज इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2. ॲडिशन सेव्ह आहे सम व्हेरिएबलमध्ये, ॲडिशन प्रिंट करा. ॲडिशन प्रिंट करण्यासाठी आपण बघितलं होतं प्रिंटएफ मेसेज प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ वापरतात. तर प्रिंटएफ मेसेज टाका जो तुम्हाला प्रिंट करायचा आहे. ॲडिशन इज देन इम्पॉर्टंट आहे फॉर्मॅट स्ट्रिंग. फॉर्मॅट स्ट्रिंगने काय करतो आपण डेटा फेच करतोय मेमरीमधून, तर त्यासाठी वापरा. इंटिजर डेटा फेच करायचं आहे कारण आपल्याला ॲडिशन ही सम व्हेरिएबलमध्ये आहे. तर सम व्हेरिएबलमधला डेटा प्रिंट करायचा त्यासाठी %d द्या आणि डबल कोट्स नंतर कॉमा व्हेरिएबल नेम द्यायचं. जर तुम्ही फॉर्मॅट स्ट्रिंग नाही दिला आउटपुट प्रिंट होत नाही, किंवा सम व्हेरिएबल जरी नाही दिला तरी आउटपुट प्रिंट होत नाही. हा झाला फर्स्ट प्रोग्राम तुमचा ॲडिशनसाठी. नेक्स्ट याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचे, मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचे, डिव्हिजन परफॉर्म करायचे, करू शकतात. जस्ट आपण हा प्रोग्राम आधी एक्झिक्यूट करू शकतो. बिल्ड अँड रन वरती क्लिक करा. प्रोग्राम एक्झिक्यूट, ॲडिशन प्रिंट होते 70. नेक्स्ट याच्यामध्ये जर तुम्हाला अदर अरिथमेटिक ऑपरेशन करायचे जसे की सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करू शकता. व्हेरिएबल घेतला होता सेम तसं सबस्ट्रॅक्शनसाठी घेऊ शकताय. SUV घेतलं, मल्टिप्लिकेशनसाठी घ्या आणि डिव्हिजनसाठी घ्या. याच प्रोग्राममध्ये मी हे ऑपरेशन्स ॲड करते. ॲडिशन प्रिंट झाल्यानंतर मी सबस्ट्रॅक्शन करते. SUV व्हेरिएबल घेतलेला आहे, फर्स्ट नंबर मायनस सेकंड नंबर. सबस्ट्रॅक्शन सेव्ह आहे, सबस्ट्रॅक्शन प्रिंट करा, करायचं सबस्ट्रॅक्शन प्रिंट करा. सबस्ट्रॅक्शन इज सबस्ट्रॅक्शन पण इंटिजरमध्ये आहे, %d ॲड करा. व्हेरिएबलमध्ये कोणते आहे SUV. मेसेज तुम्ही काही पण टाकू शकता. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मल्टिप्लिकेशन इज नंबर 1 प्लस नंबर 2. मल्टिप्लिकेशन सेव्ह आहे, प्रिंट करा. मल्टिप्लिकेशन इज %d इंटिजरमध्ये आहे मल्टिप्लिकेशन, कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहे मल्टिप्लिकेशन इंटिजर व्हेरिएबलमध्ये आहे त्यासाठी %d द्या आणि व्हेरिएबलचं नाव. सेम तसं डिव्हिजन प्रिंट करायचं आहे. डिव्हिजन इज इक्वल टू नंबर 1 डिवाइड ऑपरेटर नंबर 2
डिव्हिजन सेव्ह आहे, प्रिंट करा, प्रिंट डिव्हिजन इज %d, डिव्हिजन कोणत्या व्हेरिएबल मध्ये आहे, डी आहे. ते ऑल अरिथमेटिक ऑपरेशन्स तुम्ही एका प्रोग्राम मध्ये करू शकता. की आपण जे प्रिंटर मध्ये रिझल्ट प्रिंट केलं ते एका लाईनला दिसतील, कारण आपण न्यू लाईन वापरलं नाही. लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे /n, जे आउटपुट हे नेक्स्ट लाईनला प्रिंट होण्यासाठी वापरतात. तरी प्रत्येक स्टेटमेंटमध्ये /n ऍड करा. प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. प्रोग्राम सेव्ह करा, जस्ट क्लिक करा बिल्ड अँड रन. क्लिक करा बिल्ड अँड रन. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, जे 2 नंबर घेतले होते आपण नंबर 1 नंबर 2 मध्ये, त्यांचीच आपण ॲडिशन पण कॅल्क्युलेट करतोय, सबस्ट्रॅक्शन कॅल्क्युलेट करतोय, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऑल ऑपरेशन्स. ओके, आता हे झाले सिंपल नंबर्स. आणि सिंपल नंबर म्हणजे इंटिजर डेटा टाइप वापरतात. पण जर तुम्हाला पॉईंट मधले नंबर घ्यायचे असतील, म्हणजे डेसिमल पॉईंट, तर फ्लोट यूज करायचे. फ्लोट डेटा टाइप आहे. मग जर व्हेरिएबल्स आपण फ्लोट डिक्लेअर केले तर प्रोग्राममध्ये चेंजेस काय होतात, व्हॅल्यू तुम्ही पॉईंटमध्ये सेव्ह करा, नाही सेव्ह करा, डझंट मॅटर्स. कंपायलर ऑटोमॅटिक व्हॅल्यू पॉईंटमध्ये कन्सिडर करतो. आणि पाहिजे असेल तुम्ही देऊ शकता फ्लोटिंग पॉईंट. %d जिथं आपण फॉर्मॅट स्ट्रिंग वापरली होती तिथं %d च्या ऐवजी आपल्याला %f यूज करावं लागेल. %d रिप्लेस करूयात %f ने. बाय डिफॉल्ट डेसिमल प्लेसेस 6 प्रिंट होतात फ्लोटमध्ये. त्याची व्हॅल्यू कमी करायची असेल तरी आपण करू शकतो. फर्स्ट आपण रिझल्ट बघूयात. जस्ट प्रोग्राम सेव्ह करा, बिल्ड अँड रन वरती क्लिक करा. हे झालं तुमचं प्रोग्रामचं आउटपुट. ओके, याच्यामध्ये प्रत्येक व्हॅल्यू मध्ये 6 डेसिमल प्लेसेस दिसत आहेत, पण आपल्याला 6 डेसिमल प्लेसेस नको आहेत, तर आपण रिड्यूस करू शकतो. त्याला फॉर्मॅटिंग म्हणतात. डेसिमल प्लेसेस तुम्हाला 2 किंवा 3 हवे असेल तर जस्ट % जिथे f होतं तिथे टाकायचं %2f. तुम्हाला सगळीकडे चेंज करायचं असेल तर सगळीकडे ऍड करा %2f.2f, आणि 2 डेसिमल प्लेसेस प्रिंट होते. .2f. आउटपुट विंडो क्लोज करा, जस्ट प्रोग्राम सेव्ह करा आणि बिल्ड अँड रन. हे झालं तुमचं फायनल आउटपुट. प्रत्येक आउटपुटच्या इथं 2 डेसिमल प्लेसेस मध्ये व्हॅल्यू प्रिंट होते. या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स आपण कुठं वापरतो, का वापरतो, व्हेरिएबल्स डिक्लेरेशनचे रूल्स काय आहेत. त्याच्यानंतर बघितलं आपण डेटा टाइप्स कोणत्या आहेत, डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात, तर कोणत्या डेटा तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये स्टोअर करू शकता. फॉर एक्झाम्पल इंटिजर, कॅरेक्टर आणि डेसिमल पॉईंट. आपण एक एक्झाम्पल बघितलं, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, अरिथमेटिक ऑपरेटर्स परफॉर्म करायचे होते व्हेरिएबल्सवरती. आपण दोन्ही डेटा टाइप वापरले, इंटिजर आणि फ्लोट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इनपुट आउटपुट फंक्शन्स. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी जे लेक्चर झाले ज्यामध्ये आपण ऑलरेडी आउटपुट फंक्शन फक्त बघितलेलं आहे, जे की printf आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे यूज ऑफ scanf, इनपुट फंक्शन्स का रिक्वायरमेंट आहे आणि इनपुट फंक्शन का यूज करतो. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला फुल C प्रोग्रामिंग कोर्स फ्रीमध्ये शिकता येईल. थँक्यू.